शेतकरी मित्रांनो, तुमचा हरभरा फुलोरा अवस्थेत म्हणजेच त्याला फुलं लागण्याला सुरुवात झाली असेल तर ही फवारणी घेणे गरजेचे आहे. या फवारणीमध्ये आपण अळी नियंत्रण तसेच बुरशी नियंत्रण म्हणजेच मर रोग नियंत्रण आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात फुलधारणा हे तिन्ही घटक कव्हर करणार आहोत. म्हणून हे फवारणी तुम्ही नक्की जाणून घ्या. कशाप्रकारे आणि कोणते घटक वापरून करायची हे तुम्ही नक्की जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, कृषीगंधा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अळी नियंत्रण करण्यासाठी आपण जेव्हा हरभरा लागवड करतो तेव्हाच आपल्याला ज्वारी टाकणे गरजेचे आहे. म्हणजेच ज्वारीच्या धांड्यावर पक्षी बसून हरभरा पिकातील अळी तो खाऊ शकतो. या प्रकारे पण अळी नियंत्रण होते. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकात हरभरा पिकात ज्वारीचे धांडे नसेल हरभरा पिकामध्येच, तर पक्षीला काहीतरी थांबण्यासाठी आपण काही जुगाड करू शकतो. त्यावर पक्षी बसून हरभरा पिकातील अळी खाऊ शकतो. याद्वारे पण शेतकरी मित्रांनो अळी नियंत्रण होतात. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकात कमी अळी असेल तर आपल्याला जास्त खर्च करायचा नसतो. इमामेक्टिन बेंजाइड हे घटक असणारे एच.जी. फॉर्ममध्ये प्रोक्लेम किंवा हे घटक असणारे तुम्ही अळीनाशक वापरू शकतात. आणि शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात जर तुमच्या हरभरा पिकात अळी असेल तर आपल्याला कोलोट्रॅनिपोल हे घटक असणारे कोरोजन किंवा टाटा बेराझाइड इमामॅक्टिन बेंजाइड प्लस नोवेरुलॉन हे घटक असणारे बेराझाइड हे वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे दोन पर्याय आहे. तुमच्या पिकात कशाप्रकारे अळीचा प्रभाव आहे त्यानुसार आपल्याला अळीनाशक निवडणे गरजेचे आहे. आणि त्यासोबतच आपल्याला जबरदस्त फुलधारणा काढण्यासाठी एक टॉनिक घ्यायचे आहे. त्याच्यासाठी टाटावार किंवा टाबोलीचा वापर आपल्याला शेतकरी मित्रांनो केव्हा करायचा आहे, जेव्हा आपल्या हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असेल, मोठ्या प्रमाणात फुटवा असेल, तेव्हा आपल्याला टाबोली हे वापरायचे आहे. टाबोली वापरल्याने शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची जे वाढ आहे ते थांबून मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यास मदत करेल. आणि टाटाभर आपल्याला जर पिकात तेवढी आपल्याला वाढ दिसत नाही, आपण वाढ निरोधक वापरण्याची गरज नाही, तेव्हा आपल्याला टाटाबार हे वापरायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्याला जबरदस्त फुलधारणा या दोन टॉनिकमधून तुम्ही कोणती पण वापरली तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा दिसेल. आणि शेतकरी मित्रांनो, तुमची जर हलकी जमीन असेल तेव्हा आपल्याला 1261 हे घटक वापरायचे आहे. विद्राव्य खत वापरायचे आहे. या विद्राव्य खतमुळे झाडाला हरभरा पिकाला फवारणीद्वारेच NPK ग्रेड मिळतात. आणि भारी जमीन असेल तर आपल्याला बोरान वापरायचे आहे. बोरान या घटकामुळे मोठ्या प्रमाणात हरभरा पिकात फुलधारणा आणि त्यासोबतच हरभरा पिकात परागीकरण होते. फुलगड हे पण नियंत्रण बोरॉन या घटकामुळे होते. तर शेतकरी मित्रांनो, भारी जमिनीत आपण विद्राव्य खताची शिफारस काऊन करत नाही, म्हणजे सहसा करत नाही, कारण भारी जमिनीत आपल्याला मोठ्या प्रमाणात NPK उपलब्धता मिळते. म्हणजे जमिनीतूनच NPK ग्रेड पीक घेऊ शकतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भूक वाढवण्याची गरज असते. भारी जमिनीत जास्तीत जास्त भूक हरभरा पिकाची वाढवण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला टॉनिक आणि बोरॉन ह्या घटकामुळे त्याची भूक वाढेल आणि जमिनीतून अपटेक NPK ग्रेडचा वाढेल. तर अशा प्रकारे हे घटक वापरायचे. आणि शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच एक मर रोग नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशक, त्यामध्ये आपल्याला समोर हरभरा पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रभाव होतो त्या टाळण्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक वापरायचे आहे. त्यामध्ये मेटॅक्झिल मॅन्कोजेब घटक असणारे रेडोमीगोल्ड हे बुरशीनाशक वापरू शकता. आणि मोठ्या प्रमाणात मर रोग असेल तर एलियट. सहसा सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या हरभरा पिकात मर रोग जाणवत नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही रेडोमीगोल्ड हे बुरशीनाशक वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करा, तुम्हाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा आणि त्या फुलधारणेच्या घाट्यात रूपांतर बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना जर जमिनीत ओलावा असेल तर फवारणी लवकर लागते. आणि मोठ्या प्रमाणात फुलधारणा म्हणजेच आपण ज्यासाठी फवारणी करतो ते आपल्याला लवकर मिळते. फवारणी करताना ओलावा असल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि त्यासोबतच शुद्ध पाणी आणि कडाक्याच्या उन्हात फवारणी न करणे हे घटक महत्त्वाचे असतात. फवारणी करताना कडाक्याची ऊन मध्ये आपल्याला फवारणी करणे टाळायचे आहे. तुम्ही सकाळी फवारणी करू शकता किंवा 4च्या नंतर किंवा 3च्या नंतर सुद्धा फवारणी आपण करू शकतो. मोठ्या प्रमाणात कडाक्याची ऊन असेल आणि थंडी कमी असेल तर फवारणी टाळण्याची आपल्याला गरज आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे आहे. नक्की हमखास आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्यास मदत होईल. आणि आपण सांगितले अशा प्रकारे नियोजन करा, तुम्हाला नक्की फायदा होईल.
अशाच शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुमचे जे समस्या आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण त्याची समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.